जय भीम, जय शिवराय, जय जोहार भावांनो आणि बहिणींनो. आज आपण एडीआरच्या बाबत माहिती घेणार आहोत. एडीआर ही संस्था 1999 साली बनवण्यात आली, स्थापन करण्यात आली आणि एडीआरचा फुल फॉर्म आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. मित्रांनो, ही संस्था अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे भारतामधली. ही संस्था भारतातील निवडणूक प्रक्रिया चांगली करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असते आणि याच्यामुळेच गेल्या 25 वर्षामध्ये भारतातील निवडणूक प्रक्रियांमध्ये बऱ्याचशा सुधारणा अशा करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आज आपल्याला जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याबाबत जी माहिती मिळते, त्या संदर्भातली जी PIL होती, जी जनहित याचिका होती, ती एडीआरनेच दाखल केली होती. एडीआरचं असं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये उभे राहणारे जे लोक आहेत त्यांच्याबाबतची त्यांची संपत्ती, त्यांच्यावर असलेले गुन्हे, कोणते कोणते गुन्हे आहेत त्यांच्यावर, त्याबाबतची माहिती मतदारांना असलीच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. अशा प्रकारची याचिका दिल्ली हायकोर्टामध्ये टाकली होती एडीआरनेच. त्याच्याचमुळे आज जे उमेदवार उभे राहतात त्यांना ही सर्व माहिती निवडणूक आयुक्तांना द्यावी लागते. मित्रांनो, एडीआरनेच इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात जी इलेक्ट्रोल बॉन्डची जी वैधता होती त्याला चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्याचमुळे आज आपल्याला माहीत पडलेलं आहे की हा जो इलेक्ट्रोल बॉन्ड आहे, हे इलेक्ट्रोल बॉन्डमधून कोणत्या कोणत्या राजकीय पक्षांना कोणी कोणी पैसे दिलेले आहेत, ही जी माहिती आहे ही एडीआरच्याचमुळे आज आपल्याला माहीत पडलेली आहे मित्रांनो. आणि आता रिसेंटली एडीआरनेच जे व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जी नोटीस दिली आहे सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला, त्या संदर्भात जी याचिका अगोदर फेटाळण्यात आली होती व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याबाबतची, त्या याचिकेला पुन्हा एडीआरनेच चॅलेंज केलेलं आहे की जे व्हीव्हीपॅट आहे त्या व्हीव्हीपॅटची सुद्धा मतमोजणी झाली पाहिजे. तर त्या संदर्भातली नोटीस सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला पाठवलेली आहे. मित्रांनो, एडीआर ही गेली 25 वर्ष आपल्या निवडणूक प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्य करत आहे, निरंतर असं कार्य करत आहे. नॉन प्रॉफिटेबल आहेत ते, म्हणजे ते काही नफा कमवण्याच्या दृष्टीने करत नाही आहेत. ते चांगले शिकलेले लोक आहेत, चळवळीतले लोक नाही आहेत, त्याच्यामध्ये चांगले शिकलेले प्राध्यापक लोक आहेत, ज्यांना असं वाटते की भारतातली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निपक्षपातीपणे झाली पाहिजे, यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात आणि त्याच्याचमुळे आज आपल्याला बरीचशी माहिती एडीआरच्याचमुळे आपल्याला मिळते मित्रांनो. तर आता तर मित्रांनो अमृतकाल चालू आहे आणि या अमृतकालामध्ये तर एडीआर सारख्या असंख्य अशा प्रकाश ज्योतींची या भारताला गरज आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्या भारतातली लोकशाही ही अधिक मजबूत झाली पाहिजे. मित्रांनो, एडीआरच्या बाबत जी माहिती आम्ही तुम्हाला आता दिली ती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जोहार.